साखर 1 चमचाभर. बरं, जरा आंबट गोड चव. करेक्ट. थोडंसं जिरे. बरं, बस पुरे. बस बस. गरम मसाला आहे तोही 1 अर्धा घाला. हो, कारण कचोरी म्हटल्यानंतर थोडी मसालेदार पाहिजेच. पुरे पुरे. ओके. आणि मीठ. मीठ चवीपुरतं. आणखी चालेल थोडं. बस बघा, पुरे. बस. मीठ आपण ह्याच्यात सुद्धा घातलंय, त्याच्यामुळे वरच्या आवरणालाही थोडंसं मीठ आहे. आता हे आपण सारणामध्ये आता आपण हे फक्त मिक्स करून घेऊ. घ्या करून. हे मिक्स करता करता मला सांगा, तुमच्या कामाचं स्वरूप तुम्ही आम्हाला सांगितलं, मुलींविषयी सांगितलं, पण तुमच्या हॉबीज काय, कशामध्ये तुम्ही अशा निवांत रमता किंवा तुम्हाला वेळ घालवल्यानंतर खूप असं शांत वाटतं? गाणी ऐकणे, गाणी म्हणणे. गाणी ऐकणे, गाणी म्हणणे. कुणाची गाणी ऐकणे आणि कुणाचे गाणी म्हणणे? गाणं हे मूडवर आहे. बरं. म्हणजे आपल्याला रोज चहा हा कधीही चालतो, तसं गुलाबजाम कधीही नाही चालत. इतकं म्हणजे अगदी त्याचं छान वर्गीकरण तुम्ही करताय. म्हणजे आपली आवड ही वेळेनुसार, काळानुसार, प्रसंगानुसार बदलते. तसंच गाण्याचं पण आहे. एखादं मूड अपसेट असेल तर एखादं पेपी सॉन्ग असेल तर छानसा मूड अपडेट होतो परत. चिंगारी असं मूडला. आणि जर हॅपी असाल तर वगैरे मग काहीतरी एखादं पेपी सॉन्ग. चला, मग आता ह्या मूड साठी एखादं गाणं आम्हाला म्हणून दाखवा बरं, जर तुमची हॉबीज आहे तर. तोपर्यंत तेल पण तापेल. सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं, मला सांगा. वा, क्या बात है. हे गाणं तुम्ही दामले सरांचं, अशोक पत्कीजींचं गायलात. आणि दामले सर आपल्या या कुटुंबाचा, आम्ही सारे खवय्येचा एक फार सिनियर आणि फार मोठा भाग. सर, आय लव्ह यू. आता काय करायचं पुढे आपल्याला? आता आपण स्टफिंग करूया. झालं, सारण तयार झालं. हो. ह्याच्यात आपण अजूनही काही ऍड करू शकतो का आपल्या आवडीनुसार? ह्याच्यामध्ये कोणी उकडून कुस्करलेला एखादा बटाटा घालू शकतात. बरं. इवन स्टफिंग म्हणजे कव्हरच्या बाबतीमध्ये सुद्धा बटाट्याचं कव्हर पण करता येतं. बरं. म्हणजे बटाटा उकडून घेऊन त्याची पारी करता येते. अच्छा, मैदा जर आपल्याला नको असेल इवन गहू मैदा मिक्स पण घेता येतो. फॅन्टास्टिक. आता काय करूयात? आता आपण हे स्टफिंग करायला घेऊयात. घ्या, करा. शिकलायत का तुम्ही गाणं का आपलं एक आवड म्हणून? थोडं शिकले. हे आपण 1 चमचा सारण साधारण ह्याच्यात भरलं. कचोरी तयार करून आणि ही कचोरी आपली तयार झाली. आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. घ्या. हे बघा, लिलवा कचोरी तयार झालेली आहे. लिलवा तुम्हाला वरनं ती लिलवा दिसणार नाही. आज जेव्हा तुम्ही ती फोडाल त्याच्या आतलं सारण जे आपल्याला जर ती बाहेरून लिलवा करायची असेल तर आपण त्याच्यात कलर घालू शकतो, म्हणजे ती लिलवा होईल बाहेरून सुद्धा. बरं. तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? हा ना, थोडासा इंटरनेट, थोडंसं स्वतःचं एक्सपेरिमेंट असं करून तयार झालेलं आहे. बरं. वा. किती झाल्यावर तळून घेऊया आपण? आता हे 2 सुद्धा तळून घेतले तरी चालतील. मग आपण बाकीचे आपण तळून घेऊयात. गरम गरम खुसखुशीत कचोरी तयार होईल. चालेल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.